मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आधीचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिलेले नसतील त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. भारत छोडो ठराव टिंबटिंब येथील 1942 काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. मग कोणत्या ठिकाणी? मुंबई, कोलकाता, मद्रास आणि नागपूर. तर भारत छोडो ठराव जो आहे तो मुंबई येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपले बरोबर राहणार आहे. दुसरा प्रश्न बघा. भारताच्या नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आता नीती आयोगाचे काही पहिले अध्यक्ष कोण होते? मनमोहन सिंग, डी सुब्बाराव, अरविंद पांगरिया, नरेंद्र मोदी. तर भारताच्या नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष जे आहेत ते नरेंद्र मोदी होते आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. तिसरा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी टिंबटिंब हे भारताचे व्हाईसरॉय होते. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली होती त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ऑप्शन बघा. लॉर्ड लिथन लिथुओ, लॉर्ड लिटन, लॉर्ड विलिंग्डन, लॉर्ड डफरिन. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय जे होते तो लॉर्ड डफरिन होते. कोण होते? लॉर्ड डफरिन. ऑप्शन नंबर 4 आपली योग्य राहणार आहे. चौथा प्रश्न बघा. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? आशिया खंडातील सर्वोच्च शिखर विचारलेले आहे. ऑप्शन बघा. K2, माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही आणि माउंट केनिया. तर आशिया खंडातील सर्वोच्च शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे. कोणते आहे? माउंट एव्हरेस्ट. पाचवा प्रश्न बघून घ्या. हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? हिराकुंड जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? महानदी, चंबळ, सतलज आणि तापी. मित्रांनो, हिराकुंड प्रकल्प जो आहे तो महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. सहावा प्रश्न बघा. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? आता चैत्यभूमी ही कोणाची समाधी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक. तर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी आहे. कोणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. सातवा बघा. जहांगीर आर्ट गॅलरी कुठे आहे? जहांगीर आर्ट गॅलरी कुठे आहे? आसाम, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मुंबई. तर जहांगीर आर्ट गॅलरी जी आहे ती मुंबई या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. आठवा प्रश्न बघून घ्या. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे? आता दक्षिण अमेरिका खंडात कोणते पठार आहे? ब्राझील पठार, बोलिव्हिया पठार, दिलेले सर्व आणि गियानाचे पठार. तर दक्षिण अमेरिका खंडात ना हे दिलेले सर्व जे आहेत हे तिन्ही पठार आहेत. ऑप्शन नंबर 3 आपले योग्य राहणार आहे. मग ब्राझीलचे पठार आहे, बोलिव्हियाचे पठार आहे आणि गियानाचे पठार आहे. त्यामुळे दिलेले सर्व आपले योग्य राहणार आहे. नववा प्रश्न बघा. योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 4 पैकी काय करायचं आहे? योग्य विधान निवडायचं आहे. नंदुरबार जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यांच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा आंध्र प्रदेश व ओडिशा या 2 राज्यांच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेजवळ आहे. मित्रांनो, याचे योग्य उत्तर कोणते राहणार आहे? मित्रांनो, नंदुरबार जिल्हा जो आहे तो मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यांच्या सीमेजवळ आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपले योग्य राहणार आहे. 10वा प्रश्न बघून घ्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नगर, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे ना ते नाशिक या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक. ऑप्शन नंबर 3. 11वा प्रश्न बघा. चुकीचा पर्याय निवडा. आता दिलेले 4 पैकी काय करायचे? चुकीचा पर्याय निवडायचे आहे. भाऊ महाजन, प्रभाकर, राजा राममोहन रॉय, संवाद कौमुदी, गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी आणि महात्मा गांधी दीनबंधू. तर मित्रांनो, यापैकी चुकीचा पर्याय जो आहे ना तो महात्मा गांधी दीनबंधू. कारण दीनबंधू कोण आहे? तर चित्तरंजन दास आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले योग्य राहणार आहे. म्हणजेच तो चुकीचा पर्याय आहे. 12वा प्रश्न बघा. टिंबटिंब हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. आता अमरावती जिल्ह्यात कोणता पाण्याचा झरा आहे? ऑप्शन बघा. कापेश्वर, सालबर्डी, साव आणि सुपनदेव. मित्रांनो, सालबर्डी जो आहे सालबर्डी तो गरम पाण्याचा झरा आहे तो अमरावती जिल्ह्यातील आहे. सालबर्डी झरा हा अमरावती जिल्ह्यातील झरा आहे. 13वा प्रश्न बघून घ्या. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आता 1857 चे जे स्वातंत्र्य समर आहे हा ग्रंथ असा कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन बघा. विदा सावरकर, साने गुरुजी, सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला? तर विदा सावरकर. कोणी लिहिलेला आहे? विदा सावरकर यांनी 1857 चा स्वातंत्र्य समर
हा ग्रंथ लिहिलेला आहे. 14वा प्रश्न बघा, टिंबटिंब हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. आता कॉफी उत्पादक देश कोणता आहे दक्षिण अमेरिका खंडातील? ऑप्शन बघा, ब्राझील, पेरू, पनामा आणि कोलंबिया. तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. कोणता? तर तो आहे ब्राझील. आता 15वा प्रश्न बघा, हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे? ऑप्शन बघा, घार, वटवाघूळ आणि कबूतर आणि यापैकी नाही. तर हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे? तर तो आहे वटवाघूळ. कोणता प्राणी आहे? वटवाघूळ. वटवाघूळ हा हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. 16वा प्रश्न बघा, दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडायचे आहे, म्हणजेच बरोबर विधान तुम्हाला निवडायचे आहे. बघा, सांबर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, कोलोरू हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मित्रांनो, योग्य विधान कोणतं आहे? तर दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. दाल काय आहे? गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर होणार आहे. सांबर जे आहे ते सांबर हे गोड्या पाण्याचे नाही, तर ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, तो ऑप्शन बरोबर राहणार आहे. 17 प्रश्न बघा, पन्हाळा किल्ला हा टिंबटिंब जिल्ह्यात येतो. आता पन्हाळा जो किल्ला आहे तो कोणत्या जिल्ह्यातील किल्ला आहे? ऑप्शन बघा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला आणि सोलापूर. तर पन्हाळा किल्ला जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला आहे. कोणत्या जिल्ह्यातील किल्ला आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला आहे. 18वा प्रश्न बघा, पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता पालघरसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन बघा, 8, 9, 11 आणि 7. तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. किती तालुके आहेत? तर 8 तालुके आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्याला योग्य राहणार आहे. आणि पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे. 36वा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची ओळख आहे. 2014 साली ठाण्याच्या विभाजनातून पालघर हा जिल्हा अस्तित्वात आलेला आहे. 19वा प्रश्न बघा, कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि टिंबटिंब जिल्ह्यात आहे. मग कळंब या समान नावाचा तालुका एक यवतमाळमध्ये आहे आणि दुसरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, नाशिक, अमरावती, अहमदनगर आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव. मित्रांनो, कळंब हा समान नावाचा तालुका यवतमाळ आणि धाराशिव मध्ये आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले योग्य राहणार आहे. 20वा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यंत निवडायचे आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय विचारले जाते, पण इथे विचारले काय? तर स्थापना वर्ष कोणते? ऑप्शन बघा, 1930, 1958, 1968 आणि 1948. तर जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष जे आहे ते 1948 आहे. कोणते आहे स्थापना वर्ष? तर 1948. ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, हे होते आजचे आपले 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, वेगवेगळी नवीन आपण माहिती आणत असतो, त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा, म्हणजेच तुम्हाला नवीन माहिती अपडेट लगेच होत जाईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.